खऱ्याची काही दुनियाच राहिलेली नाही आता. गोदाक्का, आम्ही सुद्धा या घराच्या भल्यासाठी चांगल्यासाठीच विचार करतोय ना ग. पण त्या मास्तरनीना तुम्हाला जे काही शिकवून ठेवलंय तुम्ही काय कोणाचं ऐकणच झालंय. एखादी करणी भानामती करणारी बाई परवडली, पण ही व्याध न ग. वहिनी साहेब, उगच तोंडाला येईल ते बोलू नका सा. अंजली ह्या घरची थोरली सून आहे. मग आम्ही काय भिकारी नाही भाई. अहो, आम्ही बी या घरची सूनच आहे की गोदाक्का. आणि कुणा कारकुंड्याची लेक नाही, चांगलं खानदानी घराण्यात आलोय आम्ही. वहिनी साहेब, आवाज खाली, आवाज खाली. हा गोदाक्का, या घरची समधी काळजी करण्याचा मक्ता काय तिच्याकडे एकटीकडे दिलाय भाई. अहो, आम्ही बी काळजी करतोच की या घराची, पण आम्हाला ती कायम तांदळातल्या खड्यासारखं बाजूला केलं जातंय. या घरात तिच्या आधी आम्ही आलोय, तेव्हा समजा हक्क आम्हासनी पाहिजे. वहिनी साहेब, एवढंच वाटत असेल तर जावा साहेबांच्याकडं आणि घ्या तुमचा हक्क मागून. मामांजींकडं? अहो, समद्यात पहिलं तर मामांजींना तिने खिशात टाकलंय हो. तुम्हासनी अजून बी तिचा डाव कळणं झालाय काय? वहिनी साहेब, या राधीला कळतंय बघा समजा. नोकर माणसानं कसं राहावं, आपल्या अन्नदात्याचा आब कसा राखावा हे समजा तिला कळतंय. बघा जरा तिच्याकडनं काय शिकता आलं तर. सारखं आपला अंजली नामाचा जप करत बसून नगासा गोदाक्का, काय उपयोग नाही त्याचा. अहो, लई शानीबाई आहे ती. तर काय, आजवर ताईसाहेबांपुढे मान वर करून बोलायची कुणाची टापच नव्हती. आज कुठं आलं एवढं बळ? घरातल्या घरात भांडणं लावून स्वतः मालकीन व्हायचा डाव आहे वाटतं त्यांचा. बरोबर, एकदम बरोबर ओळखलंस बघ चंदे तू. समद हडप करून मुंबईला पसार झाली की कळल यांना. सगळ्यात पहिला घाव तर आमच्या राणा भाऊजींवरच घालणार आहे बघती. आमच्या साध्या भोळ्या दिराला कसं फसवती बघतो आता ती. वहिनी साहेब, पाया पडू काय तुमच्या? या भरल्या घरात असं वाईट मंगळ बोलू नका सा. कडू वाटलं तरी बी चालल, पण ही नंदिता कायम खरंच बोलणार. काय खरं ते कळल तुम्हासनी लवकरच. ए गोदक्का, राणा येरवाळीच कसा काय आला? काय झालंय? तू काय टकामका बघती ग? तुझ्या कामाला लाग. चल चल. अहो ऐका ना, तुम्ही उगाच काहीतरी मनात नका आणू. ऐका जरा माझं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तुम्हाला शेतावर घेऊन गेले असं झालंय आता मला. ऐका ना जरा. अहो काय रे राणा, लवकर आलास? अरे मी जेवण घेऊन यायला लागले होतेच की. बरं झालं तुम्ही आला. आता तुम्हीच जरा समजावा यांना. काय गोदक्का, आज मी एक ठरवलंय. आवळात देव आला तरी त्यात काय बदल होणार नाही. आणि हा, आबासनी आणि सूरजला बी बोलून घेतले. अरे पर काय काय झालं अंजली? उगाच काहीतरी वेडेपणा करताय. नको तो निर्णय घेतलाय. कसला निर्णय? फुलबागेला झमकावून फुलं आलेली दिसतात. नाही, फुलं जर एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला असेल का नाही तर लई चांगलं झालं बघा. द्या की जर्मनीला पाठवून. नाही, जाऊबाईसनी काही जाता आलं नाही, फुलं तरी निदान पाठवून द्या. नाही वहिनी, ती फुलझाड तर शेरडांनी पार नासधूस केली झाडांची. असं कसं झालं हो राणा भाऊजी? एवढ्या मेहनतीनं झाडं लावली होती, त्याचा सत्यानाश झाला म्हणायचा की.
वय एक रोप राहिलं नाही शेतात. अरे पर शेरड कुठनं आली आणि ती कुणाची होती? गोदक्का ते महत्वाचं नाही आहे. वय वय तुमचा निर्णय महत्वाचा आहे राणा भाऊजी. सांगा बरं काय निर्णय घेतलाय? राणा काय रे, का अचानक बोलून घेतलं? आबा बरं झालं तुम्ही आला. आता तुम्हीच काय ते समजावून सांगा जरा यांना. काय राणा, काय झालं काय? आबा अहो मी एक निर्णय घेतलाय, तो बदलणार नाही. तुम्हाला समजायला सांगायचं. कसला निर्णय राहणार? मी या सालच्या वज्र केसरीला उतरणार आहे. अरे हे कुठनं अचानक घुसलं तुझ्या डोसक्यात? बघा ना, मी यांना केव्हापासून समजावण्याचा प्रयत्न करते पण यांना काहीच फरक पडत नाही. राणादा अरे असं अचानक काय आहे? अचानक कुठं? मी वज्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे आधीपासून ठरलं होतं. अरे होय, पण त्यावेळी तुझ्या पायाचं ऑपरेशन झालं नव्हतं. आताची कंडिशन वेगळी आहे. वय आताची कंडिशन वेगळी आहे राणा भाऊजी. तुम्ही उगा नाही ते मनात आणू नका बघा. नाही वहिनी, मी आधीच सांगितलंय माझा निर्णय बदलणार नाही. राणा अरे जरा शहाण्यासारखं बोल की. अरे राणा अजून तुझा पाय बी नीट बरा झाला नाही. तू मैदानात कसं उतरणार, कुस्ती कशी खेळणार? पुण्यांदा दोन पायानं उभं राहणं असं वाटत नसताना तुमच्या समध्यांच्या प्रेमामुळे आणि अंजलीबाईंची जिद्द या जोरावर उभं राहिलो ना व. मला बरं वाटावं म्हणून अंजलीबाईंनी किती आणि काय काय केलं. फॉरेनचा चान्स सोडला, शाळा सोडली, दिवस रात्र माझ्यासाठी झटल्या त्या, माझी काळजी घेतली. मी किती आडव तेडव बोलत होतो पण त्या गपगुमान ऐकत होत्या. माझा रागराग सहन केला त्यांनी. हे समजा कशासाठी? मला बरं वाटावं म्हणूनच ना व. त्यासाठी त्यांनी फुलं झाडं बी लावली. त्यांचा विश्वास होता की त्या झाडांना फुलं आली की मी पक्का बरा होणार, माझी होणार आणि पुण्यांदा कुस्ती खेळणार. बरोबर आहे ना व? हो पण आबा अंजलीबाईंनी विश्वासानं आणि काळजीनं झाडं लावली होती. आज त्याच झाडांचा सुपडा साफ झालाय. काय झाड? ते कसं? आबा अहो झाडांसंगत अंजलीबाईंचा विश्वास गेल्यासारखं वाटलं मग. त्यांच्या मनाला लय लागले. अहो असं काही नाहीये. असंच आहे. मी शेतात बघितलंय तुम्हाला. पण हा मी आज समध्यांसमोर तुम्हाला खात्री देतो, फुलबाग तर पुण्यांना लागणार. पण मी वज्र केसरीची गदा बी आणणार तुमच्यासाठी. तुमचा विश्वास खोटा ठरू देणार नाही मी. आबा अहो सांगा ना तुम्हीच काहीतरी. आबा ज्या दिवशी वज्र केसरी होणार त्याच दिवशी अंजलीबाईंचा वाढदिवस आहे आणि मला वज्र केसरीची गदा त्यांना भेट म्हणून द्यायची. तेव्हा कुणी नाही म्हणू नका. एवढंच मागणं आहे माझं. अहो मला नकोय कसलं गिफ्ट. तुम्ही नको म्हणत असलात तरी मला द्यायचंय ते मी देणारच. राणा भाऊजी हे बघा, जखम अजून वली आहे. कशाला उगा नाही त्या भरीला पडताय? उगा पायाला काय बाय झालं तर वाढदिवस केवढ्याला पडायचा? वय की राणादा. अरे पुढच्या वज्रकेशीला बघू की आपण काय ते. हो ना, मी सुद्धा केव्हापासून हेच सांगते यांना.
माझं ठरलंय, मी तुम्हा समद्यांची साथ मागतोय. तुम्ही देणार का नाही तेवढं सांगा. मामनजी आहो, तुम्ही तर काय तर बोला, आडवा त्यासनी, नाहीतर उगा पाय कायमचा जायबंदी होऊन बसायचं बघा. नाही वहिनी, असं काय बी होणार नाही. नाही राणा भाऊजी, आम्ही तुम्हाला असलं काय बी करू देणार नाही. हो, आमच्या तर पापण्या बी लावायला लागल्या बघा आता. नाही 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 आबा, नाही राणा भाऊजी, नाही. तुम्ही नाही. एक मिनिट सगळ्यांनी शांत बसा बघू. राणा, तुझं म्हणणं पटतंय मला, पण मला एक सांग, की पायाच्या दुखण्याचं काय करणार? आणि ते इसरून कसं चालेल? आबा, दुखण्याला जो घाबरत नाही तो सच्चा पैलवान, आणि मी सच्चा पैलवान आहे. मी घाबरत नाही तेव्हा तुम्ही बी घाबरू नका. अरे देवा, मामनजी आहो, तुम्ही समजवा राणा भाऊजीसनी. उगा नाही ते करायला निघालेत बघा ते. राणा, अरे एवढी समधी म्हणतात तर ऐक की जरा. तुझ्या भल्यासाठी सांगतात ना. राणा, तू ठाम आहे ना व तुझ्या निर्णयावर? होय आबा. आणि वज्र केसरी मारणार हे बी पक्क ना? मी अंजलीबाईंसाठी वाटेल ते जिंकन. आहो पण मामनजी, बघा, नीट विचार कर. आबा, आता मी मागं हटणार नाही, माझी नाही. ठीक आहे, उतर तू मैदानात. हो साहेब, तुम्ही. आबा नको. हे बघा, तुम्ही कुणी बी घाबरू नका. राणानं सांगितलं नव्हतं तो सच्चा पैलवान आहे म्हणून. राणा, एक काम कर, जा हातपाय धू आणि जेवून घे. अरे सच्च्या पैलवानावर उपाशी राहायचं नसते. होय आबा. आबा, नमस्कार करतो. तुमची खात्री होती मला. लई भुका लागल्यात, मी जेवण घेतो. आबा, खरंच नको. तुम्ही परत समजावा ना जरा यांना. यांना कसं आवरायचं मला काहीच कळत नाहीये. आवरायची गरजच नाही अंजली. अगं, त्याच्या डोळ्यात मी जबरदस्त आत्मविश्वास बघितलाय. अगं, तो तुझ्यासाठी वाटेल ते जिंकल. आत्ताच वेळ आहे, आत्ता नाही तर कधीच नाही. आणि राणा जर का पूर्णपणे बरा व्हायचा असेल तर त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू द्या. अरे तो ज्या ईर्षेने बोललाय त्याच्यावर विश्वास ठेवा. हाव पण मामनजी, त्यांची अवस्था. त्यानं घरच्यांची साथ मागितली तर ती द्या. आता यावर जास्त चर्चा नकोय. अंजली, जा त्याच्या जेवणाचं बघ. मामनजी, मामनजी अहो, डिप्रेशन मध्ये राणा भाऊजी उगा काही बी बोलायलेत बघा. तुम्ही तरी निदान समजून सांगाय पाहिजे होतं त्यासनी. हे बघा, ते वाढदिवसापायी दुसरं काही व्हायला नका एवढंच. काहीही होणार नाही. हो, असं कसं काही होणार नाही. डॉक्टरनी काय सांगितलं होतं ध्यानात आहे ना व? नाही नाही नाही, राणा भाऊजींच्या डोसक्यातलं हे खूळ काढून टाकाय पाहिजे. तुम्ही समजून सांगा. अहो अहो अहो, तुम्ही तरी निदान काहीतरी बोला. अहो, भाऊ आहेत ना हो तुमचं ते.
मामांजी आम्ही काय म्हणतो तुम्ही एकदा फक्त समजून सांगा. बघा सुनबाई, राणानं त्याचा निर्णय सांगितला, आम्ही आमचा निर्णय सांगितला. अहो, तुम्ही कशाला उगा आदळापट करायला हा? त्यानं साथ मागितली ती द्या. सूरज चल राहिलेली कामं करून घे. ताईसाहेब हे समजा उलटच झालं म्हणायचं. जीव फुल झाडतच होता ना व का उगा गोष्टीची पुस्तकं वाचून काय बी केलं सा? या घरातल्या समद्यांना का नाही खूळ लागलंय बघ. ते मोडकं स्वतःच्या पायावर नाही उभं राहायला पाहिजे चंदे. अव ताईसाहेब आता राहण्यात उभं राहिली की बघितलं नाही सा तुम्ही? एका मिनिटात जग हिकडचं तिकडं होतंय चंदे. वज्रकेसरीला तर टाइम आहे अजून. अव किती बी टाइम असू द्या ताईसाहेब, असं काय करणार आहे सा तुम्ही? आमासनी तर का नाही आमासनी एकेकाच्या नरड्याचा घोट घेऊ वाटायलाय बघ. अव जे जमणार नाही ते उगा कशाला बोलायला सा ताईसाहेब? तुम्हासनी काय अडवणं काय जमणार नाही बघा. आम्ही नाही पण आईची माया तर अडवलच ना बघ. आता आई कुठनं ढगात नांदणार आहे सा? सख्खी आई नाही ग, मानस आई तर हाय ना व या घरात. मानलेली का असं ना, पण आपल्या पोराचा पाय कायमचा आदू झालाय. हे कुठल्या आईला चालेल बरं? चला आता थोडा येळ का असं ना, पण त्या ढिगाऱ्याशी जरा गोड बोलावं लागल एवढंच. चला मला तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाही. माहित आहे मला. मग तरी का असं करताय? ते काही नाही, तुम्ही तुमचा निर्णय बदलायचा. मी सांगते म्हणून बदला. नाही, मला ते करता येणार नाही. पण का? सांगितलं ना नाही म्हणून. अहो मी आता तुमचं काही ऐकणार नाहीये बरं का. तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल. गाव ग भांडले माझ्या संगत. मी अजून भांडीन. पण का? कारण मला तुमचा निर्णय नाही पटला. मग आबासनी पटलाय ते काय चूक म्हणून पटलाय वय? ते मला काही माहिती नाही. तुम्ही वज्रकेसरीला उतरायचं नाही म्हणजे नाही. अहो पण का? कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम. तुम्हाला काही व्हावं असं माझ्या स्वप्नातही नाहीये. मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला समजत नाहीये का? माहित आहे तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे. तुम्ही माझी लई काळजी करता. तुम्ही माझ्यासाठी लई काय काय करता. माझं बी तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. मग मला बी करू द्या की काय तर तुमच्यासाठी. माझ्यासाठी? वय तुमच्यासाठी. तुम्हाला जेव्हा फुलझाडांत पैर रडताना बघितलं तेव्हा लक्षात आलं तुम्ही नुसतं झाडांसाठी रडत नव्हतं, तर माझ्यासाठी बघितलेलं स्वप्न मोडलं म्हणून रडत होतं. आता माझी जबाबदारी आहे तुमचं ते स्वप्न पूर्ण करायचे. मला माझ्या जिद्दीने या दुखण्यावर मात करायची. त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. मला दुखल खुपल याचा अजिबात भ्यान आहे. आणि मी वज्रकेसरी जिंकण्यासाठी खेळणार नाही. मी खेळणार आहे तुम्ही दावलेल्या विश्वासासाठी. मी खेळणार तुमच्या प्रेमासाठी. हो, माझं तुमच्यावर असलेलं प्रेम दावाचं एक चान्स गावलाय मला. काहीच करून घ्यायला माझ्यापासून. हे बघा, मला आता कोणीच अडवू शकत नाही. मी वज्रकेसरी खेळणार म्हणजे खेळणार. तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या विश्वासासाठी.